एक्झाम्पल 3 प्रूव्ह द फॉलोइंग. मतलब फर्स्ट साइन पाय बाय 15 प्लस साइन 4 पाय अपॉन 15 मायनस साइन 14 पाय अपॉन 15 मायनस साइन 11 पाय अपॉन 15 इक्वल टू 0. त्याचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे LHS साइड इक्वल टू RHS साइड. म्हणजे ह्याचं हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला आन्सर किती आलं पाहिजे 0. तर हे सॉल्व्ह आता आपण करू. LHS साइड इक्वल टू साइन पाय अपॉन 15 प्लस साइन 4 पाय अपॉन 15 मायनस साइन 14 पाय अपॉन 15 मायनस साइन 11 पाय अपॉन 15 इक्वल टू साइन पाय अपॉन 15 प्लस साइन 4 पाय अपॉन 15. आता इथे आपल्याला ह्याच्यामध्ये बदल करायचा आहे. साइन 14 पाय अपॉन 15 तर इथे 14 पाय अपॉन 15 हे आपल्याला कसं घ्यायचं आहे पाय प्लस पाय मायनस पाय डिवायडेड बाय 15 मीन्स 15 पाय मायनस पाय. ह्याचंच काय म्हणते क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण घेतलं तर 15 इंटू पाय 15 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 15. 15 पाय मायनस पाय 15 पाय मायनस 1 पाय मीन्स 14 पाय डिवायडेड बाय 15 इट इज इक्वल टू 14 पाय डिवायडेड बाय 15. तर हीच टर्म आपल्याला हाच अँगल आपल्याला असा लिहायचा आहे पाय मायनस पाय अपॉन 15 मायनस साइन इन ब्रॅकेट पाय मायनस पाय अपॉन 15. आता इथे हा अँगल 11 पाय अपॉन 15 11 पाय अपॉन 15 इथे आपल्याला 11 पाय अपॉन 15 हा जो अँगल आहे हा आपल्याला कसा लिहिता येईल पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 15. आता इथे जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 15 पाय इंटू 15 मीन्स 15 पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 15 मीन्स 11 पाय डिवायडेड बाय 15. तर हा अँगल आपण असा लिहायचा आहे मायनस साइन पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 15. तर ही टर्म अशी ठेवायची. हा अँगल असाच लिहायचा आहे साइन पाय डिवायडेड बाय 15 प्लस साइन 4 पाय डिवायडेड बाय 15 मायनस. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायला मिळाला साइन पाय मायनस पाय अपॉन 15. तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटला आहे पाय मायनस 15 आणि पाय अपॉन 15 म्हणजे हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला. मग इथे साइन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंटला. इकडे सगळे वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह नंबर्स आहेत आणि एक्स ॲक्सिसवर निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि साइन मीन्स व्हॉट साइन मीन्स वाय कोऑर्डिनेट. मग सगळे इकडे वायवर पॉझिटिव्ह नंबर्स आहेत त्याच्यामुळे आपण इथे अँगल आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे पॉझिटिव्ह. आता साइन आहे का कॉस घ्यायचं इथे तर इथे आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे साइन n पाय बाय 2 प्लस मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा वेन n इज अन इव्हन नंबर ऑर इंटिजर. जेव्हा n समसंख्या आहे तेव्हा आपल्याला साइनचं साइनच मिळणार आहे. मग आता इथे n काय आहे इथे पाय बाय 2 आणि इथे n इक्वल टू 2 असेल तर 2 पाय बाय 2 मीन्स पाय येणार आहे. ह्याचा अर्थ इथे 2 आहे n इक्वल टू म्हणजे n इज इव्हन नंबर देअरफॉर यूज दिस फॉर्म्युला. ऑड नंबरसाठी वेगळा आहे तिथे साइन थीटाच येणार आहे पण इथे आपण प्लस साइन थीटा घ्यायचा आहे. थीटा कोणता आहे इथे पाय बाय 15 मीन्स साइन पाय बाय 15. मग इथे ह्याच्याऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे फक्त साइन पाय बाय 15. इथे निगेटिव्ह मायनस चिन्ह तसंच ठेवायचं आहे आणि ह्याच्याऐवजी आपल्याला साइन पाय बाय 15. आता इथे पाय मायनस 4 पाय अपॉन 15 साइन पाय मायनस 4 पाय डिवायडेड बाय 15. इथे सुद्धा हा सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे इथे पॉझिटिव्ह घ्यायचं आहे आणि साइनचं साइनच राहणार आहे कारण इथे n इक्वल टू 2 आहे म्हणजे पॉझिटिव्ह इव्हन नंबर आहे त्याच्यामुळे साइन थीटा इथं काय आहे 4 पाय अपॉन 15 4 पाय अपॉन 15. तर इथे आपण हाच फॉर्म्युला वापरला आहे. मग आता ह्याच्याऐवजी आपल्याला एवढंच लिहायचं आहे निगेटिव्ह मायनस साइन 4 पाय डिवायडेड बाय 15. आता ह्यामध्ये काही टर्म कट होतात का बघायचं आहे. तर इथे पॉझिटिव्ह आहे इथे काही चिन्ह नाही ह्याचा अर्थ पॉझिटिव्ह धरतो आपण पॉझिटिव्ह साइन पाय बाय 15 आणि इथे निगेटिव्ह पाय अपॉन 15 दोन्ही अपोजिट आहेत म्हणजे इथे दोन्ही वजाबाकी केली तर शून्य उत्तर येणार आहे म्हणजे दोन्ही कटले. तसंच इथे साइन 4 पाय बाय 15 हे पॉझिटिव्ह आहे प्लस आहे आणि इकडे मायनस आहे साइन 4 पाय बाय 15 म्हणजे हे दोन्ही जर वजाबाकी केली तर शून्य येणार.
म्हणजे 0 आपलं उत्तर आलेलं आहे. आणि इट इज इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. तर इथं आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.